पहिला बॉल आउटसाइड दी ऑस्ट्रम. पंच सांगतात इट इज वाईट. ऑस्ट्रमला अगदी जास्त बाहेरून जाणारा बॉल पंचांनी इथून मात्र वाईट दिलाय. एक्साची धाव. एक्साच्या धाब्यानं अकाउंट ओपन होईल. ते मात्र बॅटिंग करणाऱ्या आयान 11 हाल टीमचं त्यांच्या समयमध्ये आपण पाहताय 40-40 नामंडे आज संघ आपण पाहताय. वेगवान बॉल कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. यस पंच सांगतात फलंदाजीतून होतील बाद. पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या आयान 11 हाल टीमला. थोडासा खाली राहिला. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु गती इतकी होती ना या बॉलवरती की सरळ यष्टीरक्षकाकडे निघाला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. महेश खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर अनेक गोलंदाजांना यशाच्या भागून चालवण्याचं काम करतो. म्हणजे लॅपटॉप सारख्या खऱ्या अर्थानं गोलंदाज त्याच्या समोर चालत असतात. आणि आणखीन एक परफेक्ट वाईड यॉर्कर इथून आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वेग पाहायला मिळतोय. व्हेरिएशन पाहायला मिळते. अचूकता पाहायला मिळते. या टप्पा असताना तुमच्याकडे वेग किती आहे ते पाहिलं जात नाही परंतु तुमच्याकडे टप्पा कसा आहे हे मात्र पाहिलं जातं. आणि तो अचूक टप्पा या ठिकाणी आपल्याला साहिलचा पाहायला मिळतोय. P1चं षटक हाताळत असताना जबरदस्त कामगिरी आतापर्यंत राहिली आहे आयान 11 हाल टीमच्या विरोधामध्ये साहिलची. आणखीन एक चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉलनं थोडासा टर्न घेतला. जास्त टर्न प्राप्त झाला या बॉलवरती आणि बॉल अगदी सरळ बाहेर निघाला. आणि हा व्हाईट बॉल आल्यानंतर आणखीन एक अवांतरची धाव ही धाव फलकावरती ऍड होते आणि धाव फलकात जाऊन पोहोचेल ते 2 धावा धाव फलकावरती. यावेळी खोलात टाकला. बाची कडा घेतली आहे. अगदी जर पाहिलं गेलं तर गलीमध्ये त्या ठिकाणी बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत धाव मिळते ती सिंगलला धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 3 वरती. स्ट्रायकिंग वरती आता आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. अफान. अफानच्या बॅटमधून नो लुक शॉट. बॉल सीमा पार काऊ कॉर्नर आला. हा षटकार. आतापर्यंत आपल्या गोलंदाजाचे वर्चस्व आपल्या गोलंदाजीतील ताकद दहशत खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत होती ती साहिलची. परंतु जसा अगदी आपण पाहताय फलंदाज अफान सॅकिंग एंडवरती आला त्याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या षटकारानंतर धावसंख्या अगदी 6ने पुढे चालली आहे ती मात्र 9 वरती. 9 धावा धाव फलकावरती आहेत. आयान 11 हाल टीमच्या विकेट्स आली ती 1. यावेळी देखील आपण पाहता समोर बॉल सरळ चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला. 1 टप्प्याखेर मिळतील 4 चौकार. डीजे चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती. अगदी आपण पाहताय 13 धावा धाव फलकावरती आहेत बॅटिंग करणाऱ्या आयान 11 हाल टीमच्या. चांगला स्टार्ट खऱ्या अर्थानं सुरुवात थोडीशी लडखडत चालली होती जिथे मात्र विकेट्स आली जिथे डॉट बॉल आले. संघर्ष मित्रमंडळ क्रिकेट क्लबचे खंदे समर्थक सन्माननीय उमेशजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचं. आपलं देखील आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये स्वतःच्या स्पर्धेमध्ये आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. या उमेशजी कांबळे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात
आपण या मुख्य मंचावरती या आणि तदनंतर आपण नाबंडेचे जे कोणी पाठीराखे असतील, हालचे जे कोणी पाठीराखे असतील त्यांना देखील विनंती करूया की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. फटका फसला, मिस टायमिंग, पकडली एक कॅच. विकी गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि पहिल्याच बॉलवरती विकीनं मात्र फलंदाज अरबाजला इथून परत पाठवलाय. नंतर विकी आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्याच बॉलवरती विकीनं मात्र विकेट मिळवली आहे. विकेट देखील हवी होती कारण की 13 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या होत्या. तो मोमेंटम शिफ्ट झाला होता. आता विकीनं पुन्हा एकदा विकेट मिळवली आहे. खोला टाकला होता, ड्राईव्ह केला आहे बरोबर. अगदी जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफकडे बॉल निघाला. तोपर्यंत फक्त एकच धाव येते. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. ते मात्र 14 धावा आयान 11 हाल टीमच्या विकेट चालल्यात त्या 2. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट याच पंचकृषीतील दोनही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतात. बराचसा क्रिकेट चांगला दोनही टीमचा पाहायला मिळाला आहे आणि त्यांच्यातलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या संघर्षाची लढाई ती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल विकेचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड इनवरती जर पाहिलं तर मात्र फलंदाज अफान आपल्याला पाहायला मिळतात. ओ यावेळी ऑन साईडला व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. ऑलॉंग दी कार्पेट बॉल डीप मध्ये निघाला. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत धाव मिळते एक. फिल्डिंग डिपार्टमेंट इतकं जबरदस्त पाहायला मिळतंय. 40-40 सरकार नाबंडी टीमचं. अगदी आपण पाहताना फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचं अलर्ट. फिल्डिंगमध्ये तुम्हाला धावा जास्तीच्या वाचवायच्या असतात. तिथे तुम्ही जेवढा चुका टाळाल तेवढा कमीत कमी धावसंख्येवरती विपक्ष टीमला तुम्ही रोखू शकता. ओ इथे मिस टायमिंग राहिलाय. हवेमध्ये लॉंग ऑफला जज केलं जात आहे. ओ चांगलं जजमेंट ऐकलाय. पकडली एक कॅच, आणखीन एक विकेट. फलंदाज होतील इथून बाद. मास्टर धावसंख्या अगदी आपण पाहताय 13. विकेट आल्यात 3. 15 धावा धाव फलकावरती. माफी असावी, 15 धावा धाव फलकावरती आहेत. विकेट आल्यात त्या मात्र 3. आयान 11 हाल टीमच्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. 5व्या क्रमांकावरती सलमानला तुम्ही पाहता. संघाची आता खऱ्या अर्थानं परिस्थिती थोडीशी नाजूक आहे आणि आता संघ अडचणीमध्ये देखील सापडला कारण की विकेट आल्यात. तो दबाव झाला. त्या दबावामधून आता इथून बाहेर काढावं लागेल. सलमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरचा हा फलंदाज. समोर आपण पाहता विकी. ओ इथे देखील मिस टायमिंग. लॉंग ऑनला राजा आहे. बॉल खाली तो करणार नाहीये चुकी. सेफ हँड. पकडले आणखीन एक कॅच. धक्का क्रमांक 5वा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या आयान 11 हाल टीमला. सोलापूर तालुका असो, कर्जत तालुका असो, या अन्य संपूर्ण रायगड अगदी आपण पाहताय या खेळाडूची चर्चा नेहमी आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन लीग मध्ये काय खेळला होता राजा.
म्हणजे जिथे आपण पाहता ना, जिथे सगळे सुपरस्टार सुपर डुपर स्टार आणि त्यांच्यामध्ये मात्र राजानं केलेली त्याच्या बॅटिंगची ती करामत अगदी सर्वांच्या आजही लक्षामध्ये आहे. त्यांना पकडलेली कॅच, विकेट आले 4, धावा आहे धावफलकावरती 5 आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. 40-40 सरकार या टीमकडनं. सुहास सुहास गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता. साहिल, सुहास हे सगळे यंगस्टर ज्यांना संधी मिळाली आणि जशी संधी मिळाली आहे ना, त्या संधीचं मात्र सोनच केलंय. लोअर फुल टॉस पहिल्याच बॉलवरती मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. षटकार आलाय. षटकारानंतर धावसंख्या आपण पाहताय ती फ्लाय होते, वेगानं पुढे चालली आहे. 21 धावा 21, 21 धावा धाव फलकावरती. एकटा टायगर सारखा लढतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय अफान ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत मोठे फटके आलेत, तो खऱ्या अर्थानं धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा संघर्ष अजूनही चालू आहे मैदानाच्या आत. ओ पुन्हा एकदा अगदी आपण पाहताय थोडासा पुढे सरकला होता बॉलला, अगदी आपण पाहता पिक करण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर बॉलला थोडीशी गती कमी होती. या बॉलवरती थोडासा बाहेर निघालाय. हालचाल तर जरूर पाहायला मिळते. डॉट बॉल इथून आपण पाहता 21 धावा धाव फलकात. ओ पुढे सरकला, बरोबर अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकला. चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुहास जो तिसरा षटक आदळतोय, त्याच्या विरोधामध्ये एक षटकार आला. पुन्हा एकदा ओ परफेक्ट यॉर्कर, यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळतीये. एक खराब बॉल जो लोअर फुलटॉस त्याच्यावरती आलेला षटकार आणि त्याच्यानंतर मात्र केलेलं कमबॅक. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये अगदी चेंजेस पाहायला मिळाले. टप्पा योग्य आला, सटीक लाईन आणि लेंथ आणि टाकलेले बॅक टू बॅक 2 यॉर्कर. ओ बाचीकडा पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर आहे. डायरेक्ट हिटचा चान्स झाली आहे, डायरेक्ट हिट. परंतु पंच सांगतायत की इथून मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. धाव मिळते ती सिंगल. सिंगलला धाव फलक जाऊन पोहोचलोय ते 22 धावा धाव फलकावरती. धाव फलकावरती. तिसरं षटक चालू आहे. ओ चांगला बॉल, परंतु पंच सांगतात वाईड आहे. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, इथून मात्र व्हाईट बॉल आला. एक्साची धाव आली. एक्साच्या धावांना आपण पाहता धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 23. सिंगल डबल देखील तितक्याच महत्वाची आहे. टार्गेट सेट करत असताना ती घेण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली ती मात्र फलंदाज अफानची. ओ बादशीकडा पाठीमागे बॉल, शॉट थर्डमॅनला पकडली आहे कॅच. सलमानला, शाबीरला देखील इथून मात्र परतावं लागतं. आणखीन एक विकेट.
पूर टेनिस क्रिकेटचा एक सुपरस्टार खेळाडू राजा गिवले. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहता. चांगला बॉल. संदेश पाटील आपल्याला विनंती आहे की आपण मयूर कांबळे यांच्याशी संपर्क करा. संदेश पाटील. चांगला बॉल. आणखीन एकदा आपण पाहताय राजाकडे टर्न भरपूर आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन भरपूर आहे. प्रत्येक बॉल प्रत्येक टप्पा हा वेगळा टाकण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. अरे कित्येक वर्ष झालंय राजा आगिवले अगदी या टीमसाठी सातत्यानं क्रिकेट खेळतोय. यावेळी स्टेप आउट झाले. फटका चांगला गॅप शोधले. बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. वाईड इस लॉंग अपला. वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. आपण चेक करणार आहोत. केटीसी लाईव्हची टीम या स्पर्धेला कव्हर करते आहे, या ठिकाणी कार्यरत आहे. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह अगदी आपण पाहताय अगदी कमी वेळामध्ये यशाच्या उंच शिखरावरती अगदी जाणारी वाहिनी आपल्याला पाहायला मिळते केटीसी लाईव्ह. नेक्स्ट मॅच JB11 वेनगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये खळापूर. दोनही टीमचे कर्णधार. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं. यस सर. चौकार. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहताय. फलंदाज अफानच्या बाटमधून ज्याच्या वेळी स्ट्राईक मिळाली आहे त्यानं स्वतःला सिद्ध केलंय, त्यांना दाबा बनवलात. आता पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाल्यानंतर त्याच्या बाटमधून चौकार. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पडल्यानंतर आतमध्ये आणलाय. पंचांकडे अपील केली जाते आणि इथे रनआउटची विकेट्स पाहायला मिळते. विकेट सॅक्रिफाईस झाली आहे, परंतु विकेट्स कोणाची आली आहे तर मात्र अफानला इथून परतावं लागतंय. ज्याच्या बाटमधून खऱ्या अर्थानं चांगले स्ट्रोक आलेत, ज्यानं खऱ्या अर्थानं या धाबा बनवण्यासाठी ज्याचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात महत्वाचं राहिलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी अनेक ठिकाणी, मग ती स्पर्धा कुठेही असो, तर त्यांचे वडील पोहोचत असतात. अजिंक्य रसाळ यांचे वडील आपण पाहताय परशुरामजी रसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मी सन्माननीय दत्ताजी खांडेकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आज सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. हो, कमी गतीनं बॅक ऑफ द हँड अगदी जर पाहायला गेलं तर कमी गतीनं टाकला आणि इथून जर पाहताय तर रनआउटची आणखीन एक विकेट. जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहताय अफानला बाद केला आणि आता मात्र आणखीन एक फलंदाज रनआउटचा शिकार ठरलाय. आणखीन एक विकेट. धावसंख्या धावफलकावरती 27 विकेट झाल्या, त्या 7 आयान 11 टीमच्या. कॅमेरामन थोडंसं व्यासपीठ कव्हर करा जिथे एक सन्मान केला जातोय. यस, थँक्यू. नवीन फलंदाज अरफान यांना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॅटिंग करण्यासाठी. इथे देखील मिस टायमिंग आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये बॉल चाललाय. एक कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न वेगाने धावतायत. 2 तर कंप्लीट झाल्या, तिसरी मिळेल का? परंतु तिसरी घेताना फलंदाज इथून होतील बाद. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते 29 आणि टार्गेट आहे ते आता 40-40 सरकार नाबंडे या टीमच्या समोर, ते मात्र 30 या धावसंख्येचं. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचंय. खलापूर टीमचे कर्णधार, JB11 वेनगाव टीमचे कर्णधार. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉससाठी या आणि त्यानंतर आणखीन एक सन्मान कुंडलिकजी रसाल जे देखील अंजरून गावचे, त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. दत्तात्रेयजी खांडेकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कुंडलिकजी रसाल साहेबांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती करायचं. दोन्ही टीमचे कर्णधार आपणास विनंती असेल कॅमेरामन थोडंसं व्यासपीठ कव्हर करा. JB11 वेनगाव
आणि खलापूर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉससाठी या, कारण की इनिंग ब्रेकमध्येच आपण या ठिकाणी टॉस करतोय. समीर हडप साहेबांनी पुरस्कृत केलेला 40-40 सरकार नाबंडे संघ आणि त्यांचे मित्र परिवार अमोल हडप त्यांची वाट पाहत आहेत. आपण या मुख्य मंचावरती या. समीरजी हडप साहेब, अमोल हडप आपली वाट पाहत आहेत. आपण या मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. चला, दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉस करतोय. JB11 वेनगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये खलापूर या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं लगेच. कोणताही वेळ करू नका, कारण की इनिंग ब्रेकमध्येच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. संघर्ष मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक पर्व पहिलं ही स्पर्धा आपण पाहताय. अतिशय देखणं दर्जेदार सुंदर नेटनेटकं असं आयोजन खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. आता स्क्वॉडमध्ये चाललेत. खऱ्या अर्थानं आपण पाहताय अमोल हडप साहेब, जे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मात्र सुधाकरजी गारे साहेबांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मार्चकडे आपण या ठिकाणी चाललोय. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र 24 बॉल 30ची आवश्यकता. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 40-40 सरकार या टीमकडनं सलामीची जोड साकली. करण आणि त्याच्या साथीनं आपण पाहता आदेश, हे दोन सलामीचे फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज. शाहिद. चला, खलापूर टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. JB11 वेनगाव टीमच्या कर्णधारांना देखील विनंती असेल की आपण टॉससाठी या. ऋषभ, स्वराज, साहिल, सुजल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, अन्यथा मग आयोजक सांगतील ती पेनल्टी तुम्हाला स्वीकारावी लागेल. चोवीस बॉल 30चं टार्गेट लक्ष जर पाहायला गेलं तर अगदी छोटं आहे, परंतु या मैदानावरती कित्येकदा आपण पाहिलं की मोठी धावसंख्या चेस होती आहे. याच मैदानावरती कमीत कमी धावा देखील डिफेन्स होत आहेत. म्हणजे अगदी गोलंदाजांसाठी जेवढं पोषक हे मैदान आहे तेवढंच फलंदाजांसाठी देखील आता 24 बॉल 30ची आवश्यकता आहे. ती मात्र 40-40 सरकार नावंडे टीमला. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज आदेश, नॉर्थ साकिंगवरती करण, गोलंदाज शाहिद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चान्स बनला होता. फिल्डरनं प्रयत्न अप्रतिम केले, परंतु प्रयत्न हे फक्त प्रयत्नच बनून राहिले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफ आलाय. हा चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार. चला, टीम मीटिंग करू नका प्लीज. आयन 11 हाल टीम मीटिंग करू नका, कारण की एकच बॉल झाला आणि लगेच टीम मीटिंग करू नका. दुखापत झाली या फिल्डरला. चला, 12 प्रतिनिधी आपण आतमध्ये.
JB11 बेनगाव टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. जर आपण आता टॉससाठी उपस्थित राहिले नाहीत, एक षटक संपण्याच्या आतमध्ये जर आले नाही तर समोरच्या टीमला टॉस विन दिलं जाईल. खूप चांगला बॉल, डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं धाव तर मात्र मिळणार नाहीये. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. शाहीर चांगली गोलंदाजी करतात. 30 धावसंख्येचा बचाव करायचा, मग डॉट बॉल तो फेकावे लागतील. इथे देखील फटका, मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत आतिफ, पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट. फलंदाजीतून होतील बाद. थँक्यू. चौकार आला आणि या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 9 वरती. 30 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 9 धावा धावफलक्यावरती आहेत. माफी असावी, गोलंदाज आयान आलेत, कारण की शाहीला या ठिकाणी दुखापत झाली, तो मैदानाच्या बाहेर आला आणि त्याच्या जागेवरती हे षटक कंप्लीट करत असताना आयान आपण या ठिकाणी पाहता. हो, थोडासा कमी गतीने टाकला, दूर वडून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 40-40 सरकार नावंडे टीमची धावसंख्या 30चा पाठलाग करत असताना ती मात्र 9 धावा धावफलक्यावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय 9 धावा आल्यात. विकेट्स देखील आपल्याला एक पाहायला मिळतीये, जिथे मात्र करण बाद झाला आणि आता विकी आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय आदेश, हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला, फिल्डिंग लावून घ्या, एकत्रित येऊ नका. प्रत्येक बॉलसाठी, प्रत्येक षटकासाठी 2 षटक समाप्तीनंतर आवश्यकता असल्यास तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची तुम्ही मागणी करा, ते पाणी घेऊन येतील 12 प्रतिनिधी. त्यावेळी तुम्ही ती छोटीशी टीम मीटिंग गोलंदाजांना ते कानमंत्र त्या ठिकाणी देऊ शकता. ओ, इथे आल्या आल्या
आक्रमण केलं विकीनं, ठोकलाय षटकार. आलाय षटकारानंतर धावसंख्या 15. अर्ध लक्ष कंप्लीट केलंय. 40-40 सरकार नामंडे टीमनं 15 धावा धावफलकावरती. 30चा पाठलाग करत असताना जखमान गोलंदाजी मार्कवरती पुढ्यामध्ये टाकला होता. ओरपी समोर, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमा पार, षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 21. आता 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. जखमान आपण पाहताय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आले काय, आणि त्यांच्या विरोधामध्ये बॅक टू बॅक 2 षटकारच पाहायला मिळतात. ओ इथे देखील फटका तर खेळलाय, परंतु मिस टायमिंग आहे. फिल्डर पाहत राहिलेत. कंप्लीट झाली एक कॅच. JB11 बेनगाव टीमचे कर्णधार, या लवकर ही षटक संपण्याच्या आतमध्ये जर तुम्ही उपस्थित झाले नाहीत तर मात्र विपक्ष टीम अर्थातच खलापूर टीमला टॉस विन दिलं जाईल. त्याच्यामुळे आपण लगेच टॉससाठी उपस्थित राहील. विकी इथून मात्र बाद झालाय आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. टॉस साठी या. आम्हाला माहिती आहे बरेचशा दूरवरून आलात, कर्जत तालुक्यातून आलात, परंतु वेळ ही खऱ्या अर्थानं कोणासाठी थांबत नाही. 21 धावा आणि आता बॅटिंग साठी आला राजा आगिवळे. खरं तर कित्येकदा आपण पाहिलं राजा आगिवलेला नावडणे टीम कडनं ते सलामी करताना, ओपन करताना, पॉवर प्ले मध्ये व्हेरी डेंजरस बॅट्समन. प्रवीणजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते करूया. JB11 वेनगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये खळापूर या 2 टीम दरम्यान टॉस. टॉस या ठिकाणी केला जातो. 9 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. आडव्या बाटनं आल्या आल्या राजा आगिवलेचा तडाखा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे काऊ कॉर्नरला क्लिअर केलाय, ठोकलाय षटकार. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27. 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय. बादची कडा आणि फलंदाजीतून होतील बाद. टी फॉर टॅक, जसं तसं प्रत्युत्तर. अगोदरचा बॉल थोडासा शॉर्ट होता, त्याच्यावरती षटकार आला, परंतु यावेळी बॉल थोडा पुढे ठेवला अगदी आपण पाहताय आणि हाईट देखील कमी दिली. बाटची कडा घेतली आणि स्वतः फलंदाजानं मात्र इथे सांगितलं की माझ्या बाटला चेंडू ब्रश झाला. आणि म्हणूनच तर की काय की या सर्व खेळाडूंचं नाव अगदी अग्रानं घेतलं जातं. हे नामांकित खेळाडू आहेत. खऱ्या अर्थानं क्रिकेटला सातत्यानं स्क्वेअर ऑफ द विकेट अलॉंग द कार्पेट बॉल निघालाय. एक कंप्लीट झाली आहे, दुसरी मिळेल का? वेगानं तर धावतोय रितेश. सॅकिंग एंड वरती फेकी खराब, धावा 2. स्कोर लेवल झालाय, मॅच टाय झाली आहे. धावसंख्या अगदी आपण पाहता 29. एका धावसंख्येची आवश्यकता आहे आणि बॉल शिल्लक असेल ते मात्र 12. 12 बॉलमध्ये 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग लावा.
दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना बॅटिंग करत असताना 4 बॉलमध्ये 13 धावा बनवला आणि बॉलिंग करत असताना 1 षटक, ज्याच्यामध्ये रन्स खर्च केल्या त्या अवघ्या 2 आणि विकेट्स घेतल्या त्या 3. विकी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला विकी या मॅन ऑफ द मॅच साठी. नेक्स्ट मॅच एकीकडे तुम्ही पाहणार आहात कर्जत विभाग